नमस्कार. मैयेवर बोलू काही या खंड परिक्रमेच्या 17व्या भागात मी निलिमा टिल्लू तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. बडवाला शर्मा घेऊन गेले मला आणि मला श्रीराम महाराजांचा मठ आठवत होता. त्यांचा तो फोटो जो जिवंत होता, एकदम असं वाटत होतं की ते आपल्या समोर बसलेले आहेत. तिथे गोंदवलेकर महाराजांच्या शिष्यांचे फोटो होते. त्याच्या मागच्या बाजूला मी मैयाच्या किनारी गेले. खूप छान होतं. खेडीघाट परिसरात मी आलेली आहे आणि खेडीघाटच्या इथे हे नर्मदाचं दर्शन. आता 4-5 दिवस माईचं दर्शन होणार नाही आहे. आता वरून रस्ता आहे, जंगलातून आहे रस्ता, तर मैयाचं परत दर्शन होणार नाही. त्यानंतर चारुकेश्वर नंतर बडवाहाला जावं असं पुस्तकात पण लिहिलं आहे की बडवावरूनच जा तुम्ही म्हणून. आणि मग आपण बडवाला आलो. शर्मा मला घेऊन आले आणि त्यांनी त्यांच्या घराच्या समोर एक बंगला होता, देशिंगकर नाव त्यांचं. त्यांच्या बंगल्यात मला राहा म्हणून सांगितलं. देशिंगकर होतेच तिथे. बंगल्याची साफसफाई चालू होती. तिथे अजून कुणी राहायला आलं नव्हतं आणि वास्तुशांतीसुद्धा झाली नव्हती. ठीक आहे म्हटलं. माझा धोबीकाठ झाला, मैयाची पूजा झाली आणि शर्माने जेवण पाठवलं, ते पण खाल्लं. त्यानंतर संध्याचा फोन आला, कुठे आहेस, गोपाळकृष्ण मंदिरात पोचलीस का? मग मी तिला सांगितलं की गोपाळकृष्ण मंदिरात नाही पोचले, शर्मा मला घेऊन आले त्यांच्या घरी म्हणून आणि समोरच्या बंगल्यात ठेवलं आहे. तर ती म्हणाली, अगं राहायला जाण्यापूर्वी मला सांगायचेच तरी ना. तिला जाम टेन्शन आलं. ती म्हणाली, शर्मा घरी नेतो म्हणाले ना, मग त्याने घरी न्यायचं बायका मुलांमध्ये, इथेच कुठे ठेवलं तुला? तिला इतकं टेन्शन आलं की तिने भावाला रामनामाचा जप करायला सांगितला आणि मला म्हणाली, मध्यरात्री अर्ध्या रात्री जरी तुला काही वाटलं तरी तू मला कळव, मी तशीच लगेच तडक निघून येते. मग शर्मा आले. तेव्हा त्यांना म्हटलं, हो तुम्ही मला घरी नेणार होतात म्हणून आणलं ना, नाही तर मी मठात चालले होते. त्यांना काय वाटलं कोणास ठाऊक. ते मला घेऊन त्यांच्या घरी गेले. त्यांच्या अशा 3 खोल्या होत्या आणि मागच्या बाजूला परसामध्ये खोली होती, तिथे त्यांनी मला राहायला सांगितलं. जेवण तर झालंच होतं माझं. थोड्या वेळेने त्यांचे मिसेस आणि मुलं वर जिन्याने चालले होते. तर कुठे चालले ते विचारले तर म्हणाले, वरती आमचे आजोबा आहेत. आणि जाण्यापूर्वी त्यांनी दाराला कुलूप लावलं होतं. ते नेहमी लावतात का मी आले म्हणून लावलं मला माहिती नाही. मला वाटलं आपण पण जावं आणि आजोबांना नमस्कार करून यावा, म्हणून मी वर गेले, आजोबांना नमस्कार केला. त्याने एवढं कौतुक वाटलं. ते म्हणाले, परिक्रमा खूप अवघड आहे, तुम्ही एकट्या करू शकणार नाहीत. आणि त्यांना बरंच काय काय बोलायचं होतं. एवढ्याच शर्मा आले तिथे. त्यांना का मी वर गेलेलं आवडलं नाही. ते म्हणाले, तुम्हाला खाली खोली दिली ना, तिथे तुम्ही राहा, इकडे तिकडे करू नका. ठीक आहे, पडत्या पळायची आज्ञा. मी खाली आले खोलीमध्ये. मग लिखाण करत बसले तर रात्री 11-11:30 त्यांचा फोन आला की मी परिक्रमावासींना कधी घरात ठेवतच नाही, तुम्ही पहिल्याच आहात. माझ्या मनात आलं शेवटच्या सुद्धा. त्यांना जर परिक्रमावासींना ठेवायचं नाही तर त्यांनी निम्म्या रस्त्यातनं मला आणलंच कशाला? घरात ठेवायचं नाही असं वाटत असेल तर. मग म्हणाले मला की मी तुमचं आय कार्ड वगैरे काही बघितले नाही, आधार कार्ड वगैरे. मी म्हटलं आहे माझ्याकडे, तुम्ही विचारायचं होतं. मग मी माझी जात, माझी नोकरी, माझ्या मिस्टरांची नोकरी, मुलाचं स्टेटस सगळं सांगितलं. मग ते थोडे शांत झाले. मी म्हटलं, आत्ता आणू का दाखवायला आधार कार्ड? म्हणाले नको, 11:30-12 झाले होते. आणि मला आता कशी ठीक आहे ना, का अजून मंदिरात जायचं आहे? मला नाही, कम्फर्टेबल आहे. रात्री 11:45 वगैरे कुठे जाणार नाही मी मंदिरात. सकाळी उठल्यानंतर मी माझं आधार कार्ड आणि बँकेचं कार्ड घेऊन गेले. ते बघितल्यावर ते शांत झाले. मग मला आलं आणि हळद घालून दूध दिलं. थोडंसं सर्दीसारखं वाटत होतं मला. आणि मग त्याने 200 रुपये बूट आणि एक हलकासा ड्रेस दिला.
मी नाही नाही नको नको म्हणत होते, त्याने ऐकलंच नाही. घ्यायलाच पाहिजे, तुमच्यासाठीच आणलं आहे म्हणाले. आणि नंतर मग दोघं म्हणाले की आमचं चुकलं असेल तर आम्हाला क्षमा करा, असं म्हणून त्यांनी नमस्कार केला. मग ठीक आहे, मी पण काही बोलले नाही. मग निघताना मग मी त्यांचा फोटो काढला, तर त्यांनी पण माझा काढला. कदाचित त्यांना वाटत असेल की चोरीबिरी झाली तर कोण आली होती परिक्रमावासी, त्यांच्याकडे पुरावा हवा ना, असं मला वाटलं. तसं नसेल सुद्धा. ज्या अर्थी त्यांनी क्षमा मागितली आणि नमस्कार केला त्या अर्थी तसं नसावं. त्यानंतर मी पुढे गेले. नागेश्वर महादेवाचं मंदिर आहे. तिथे परिक्रमावासी आत जात नाहीत, कारण आधी मैया आहे आणि त्याच्यानंतर मंदिर आहे. बाहेरूनच फोटो काढायचा, व्हिडिओ पण काढा. छान. पुढे चालले तर तिथे जंगल होतं आणि मला खूप जणांनी बजावून सांगितलं होतं, आत्तापर्यंत जंगल तर काहीच नाही, या जंगलात सोबत घेतल्याशिवाय तू जाऊ नकोस, असं बजावून सांगितलं होतं. एक तर मध्ये वस्ती नाही, त्यामुळे विचारायला कोणी नाही, आणि दुसरं म्हणजे पशु असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी बघत होतो ते सोबत आहे का. एवढ्यात एका माणसाने मला स्वतःहून सांगितलं की 5 मिनिटावरती काही परिक्रमावासी आहेत. मग मी त्यांना गाठलं. तर तो MP चा ग्रुप होता आणि एक नाशिकचे त्यामध्ये होते आणि 2 बायका होत्या. म्हटलं बरं झालं, जंगल पार करताना मला सोबत मिळाली. तिथून पुढे आले तर ओंकारेश्वरचं राष्ट्रीय उद्यान लागलं आम्हाला, आणि तिथेच पुढे वन अधिकारीसुद्धा होते आणि तिथे काही तस्करी रोखण्यासाठी ते काम करत होते. तिथून पुढे आलं, आम्हाला जायचं होतं कुंडीला. कुंडी 11 किलोमीटर सांगितलं. आम्ही 2.5 तासाहून जास्त वेळ चाललो आणि त्याच्यानंतर बोर्ड आला कुंडी 11 किलोमीटर. त्यामुळे रस्ता खूप खळग्याचा, चढ उतार, वर खाली, असा एकदम दमणूक करणारे होते. पाय दुखायला लागले आमचे. तिथे मध्ये एका माणसाने आम्हाला अडवलं आणि जेवायला चला म्हणाले. त्याच्याकडे आम्ही जेवायला गेलो. 10 जण होतो. जेवताना बघते तर आमच्या मागे उंच भिंतीपर्यंत कापूसच कापूस होता. मला मजा वाटली, मग मी फोटो काढला. त्यांना विचारलं तर ते म्हणे सध्या भाव पडलेला आहे ना, म्हणून ठेवला आहे, भाव चांगला आला की आम्ही देऊ. त्याचा हा व्हिडिओ. रोक लिया थोड़ा, जनवरी तक देख लेंगे, अगर बढ़ता है तो ठीक, नहीं तो बेचना ही है। ये नल पानी पीने के लिए नहीं। हा शूज करत कुंडीला पोचलो. कुंडीला एक रामाचं मंदिर होतं. हां, त्याच्या आधी एक ग्रामपंचायत होतं. हां, ओंकारेश्वर वन विभाग झाला आणि त्याच्यानंतर ते जेवायला गेलो ना, तिथे एक ग्रामपंचायतीचं खूप छान सुरेख मंदिर होतं. आणि कुंडीला डोंगरेबाईंचं रामाचं मंदिर होतं, हनुमानाचं मंदिर होतं. तिथून खूप छान देखावा दिसत होता. एकदम हिरवे गार गालीचे, आणि मी उंचावर होतो ना, ते छान दिसत होतं. सूर्यास्त पण खूप छान दिसत होता तिथनं. डोंगरेबाईंना 4 मुली आहेत आणि इन्कम काहीच नाही, तरी त्यांनी सगळ्यांचं लग्न करून दिलं आहे. आणि त्या भिक्षा मागून अन्नक्षेत्र चालवतात. त्यांच्या घरात मला श्रीराम महाराजांचा फोटो दिसला. मला फारच आश्चर्य वाटलं. मी त्यांना विचारलं तर त्या म्हणाल्या मी त्यांचा अनुग्रह घेतलेला आहे. आता या अन्नक्षेत्राला मदत मिळते, तर डोंगरेबाईकडून काढून दुसऱ्या ठिकाणीच ते अन्नक्षेत्र चालू आहे. तिथे आम्हाला मग जेवायला बोलवलं. बरेच मोठं घर होतं. 2-3 सुना होत्या, नाती होत्या. तर त्या आजी सांगत होत्या, मला 3 नातीच आहेत. खेदाने सांगत होत्या, नातू नाही म्हणून. हे मुलाचं आकर्षण कधी जाणार आहे भारतातनं, मैयाच जाणे. माझे पाय दुखायला लागले. इतक्या वेळा ठेच लागली की मी पडता वाचले की मैयाला नमस्कार करून म्हणायचे, मैया वाचवलेस ग बाई. जामच पाय दुखायला लागले. जेवण झाल्यानंतर आले आणि त्या डोंगरेबाईंचे थोडे फोटो काढले. तर जिथे जेवायला गेलो ना, ते म्हणाले डोंगरेबाईंकडे काही अन्नक्षेत्र नाही, तर लोकांना बोलवतात, वैध सही घेतात
मी इतक्या जणांना जेवायला घातलं सांगतात. आता खरं कुठं मैयात जाणे. आम्हाला राहायला डोंगरेबाईंकडेच होतं. सकाळी तिथेच आम्हाला नाश्त्याला बोलवलं, जिथे आम्ही जेवायला गेलो होतो तिथे. त्यांनी विचारलं तुम्ही काय करता. म्हटलं मी स्टेट बँकेत होते. तर त्यांना एवढं टेन्शन आलं. ते म्हणाले मग त्या बँकेचं काय. मग त्यांना काय वाटलं की मी इकडे आले तर बँक बंद पडली असेल. म्हणजे मी काम करत असावे असंही त्यांना वाटलं. की त्याने रिटायर झाले वगैरे बोलले नाही तर अजून त्याच्यावर चर्चा वाढली असते. मग ते त्यांच्याकडेच नाश्ता केला आणि पुढे निघालो. पुढे निघालं तर CISFचे जवान कवायत करत होते. त्यांना बघून इतकं बरं वाटलं. मन एकदम प्रसन्न झालं. आता मला काही जंगलाची भीती नव्हती, कारण माझ्यासोबत 8-9 जणं होते आणि चांगले होते. ते मला छान सांभाळून नेत होते. आता आपण इथेच थांबूया, बाकी पुढच्या भागात बघूया. नर्मदे हर.